समाधी स्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार खासदार शाहू महाराज। पन्हाळगडावर शिवाकाशीत पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम। पन्हाळ्यावरील वीर शिवा काशीत समाधी स्थळाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देऊ असं प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी केलं। ते वीर शिवा काशीत यांच्या 365व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीत, जिल्हा अध्यक्ष मारुतीराव टिप्पुगडे, जिल्हा सरचिटणीस मयूर रोकडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, आसिफ मोकाशी, अजित अस्वले, भीमराव काशीत, ॲडव्होकेट रवींद्र तोरसे, मेघराणी जाधव, एम.आर. टिप्पुगडे, विजय पाटील, रवींद्र धडेल, रवींद्र काशीत, प्रवीण काशीत, रामदास पोवार, विष्णू वखरे, शांताराम राऊत, विकास मदने, राजू जाधव, जीवन शिंदे, किरण भांगे, विजय गवळी उपस्थित होते। सुरुवातीला नेबापूर येथील वीर शिवा काशीद यांच्या समाधीस खासदार शाहू महाराजांच्या हस्ते दुग्ध अभिषेक आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बुलढाण्याचे आमदार सिद्धार्थ खरात, आमदार डॉक्टर विनायक कोरे, देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी यांनी पुष्पहार अर्पण केले। पन्हाळा येथील नगर परिषद सभागृहात नाभिक समाजाच्या मेळाव्याचे दीपप्रज्वलन आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खरात यांनी सिद्धी जोहरने पन्हाळगडास टाकलेला वेढा, छत्रपती शिवाजी महाराजांची गनीम कावा सुटका यावर मार्गदर्शन केले। तर आमदार विनय कोरे यांनी बोलताना स्वराज्यासाठी शिवा काशीद यांच्यात बलिदान अजरामर असून पन्हाळगडची युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्याने नरवीर शिवा काशीद यांचं नाव जागतिक स्तरावर नावलौकिक वाढलं असल्याचं म्हटलं आहे। या कार्यक्रमादरम्यान शिवशाहीर दिलीप सावंत आणि सहारांनी ऐतिहासिक पोवाड्यांचं सादरीकरण केलं। यावेळी नाभिक समाज भूषण पुरस्कार पांडुरंग भोसले यांना तर भीमराव रामचंद्र शिंदे समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। केके न्यूज साठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।